सुरू करतो बेटा. एकच मिनिट. नाही मी पण मुक्त बरोबर साहेब प्रेम खराब होते काय नाही त्याची वाढ जय महाराष्ट्र. तुमचं सर्वांचं स्वागत. शिवसेनेतर्फे शिवसेनेचे नवनियुक्त प्रवक्ते आदरणीय प्रकाश महाजन सर यांची आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करू. नमस्कार. खरं म्हणजे मी संबोधित करण्यासाठी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आलेलो आहे. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील मी ती मुलाखत काही पूर्ण पाहिली नाही. मला वाटतं 3 वर्षापूर्वी अशीच एक मुलाखत आहे. त्याचा हा सिक्वेल आहे. सिक्वेल प्रत्येक चालतोच असं नाही. फरक एवढाच आहे की आता सिंगल हिरो सिंगल डायरेक्टरच्या ऐवजी डबल हिरो डबल डायरेक्टर असा तो सगळा प्रकार आलेला आहे. याच्यामध्ये राजसाहेब एवढे सहज नव्हते आणि अडचण राजसाहेबांची अशी की त्यांच्यासमोर कोणी चित्रपट क्षेत्रातला उपस्थित नसलं तरी फारसं बोलू शकत नाही. म्हणून महेश मांजरेकरला तिथं समोर ठेवण्यात आलं. महेश मांजरेकरचं एक कुठंतरी मी वाक्य त्या तुमच्या ह्याच्यात ऐकलं की आता मला आमची मुलं सुद्धा घराबाहेर पाठवताना भीती वाटते. मला एक हा प्रश्न पडला की ज्याला भिकार चोट संपादक असं राज ठाकरे म्हणले होते, त्या संजय राऊतला मुलाखत द्यायला राजसाहेब तयार कसे झाले? म्हणजे संजय राऊतला भिकारचोट म्हणणे आणि हा महेश मांजरेकर याला भीती कशाची वाटते? हा तर मला वाटतं तो छोटा शकीलचा चांगला मित्र आहे. भीती तर आम्हाला त्यांच्यापासून वाटली पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रद्रोही ज्या छोटा शकीलनं दाऊद इब्राहिमनं 92चे बॉम्बस्फोट घडवले त्यांचा हा मित्र, त्याला मुलाखत देताना राजसाहेबाला थोडा सुद्धा महाराष्ट्राचा मुंबईचा विचार नाही आला. माझ्या दृष्टीने ते खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आणि मुलाखत कशी होती की प्रश्न त्यांचेच, विचारणारे तेच आणि उत्तरं त्यांचीच अशी होती. मला वाटतं मध्ये काहीतरी पत्रकार परिषदमध्ये तुम्ही लोकांनी उद्धव ठाकरेवर असा काही बॉम्ब टाकला की ते बिचारे बोलूच शकले नाही. तर या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करतो आणि आता ते म्हणजे इतके वैफल्यग्रस्त झालेले आहे आणि कुठल्याही अर्थाने आम्हाला सत्ता मिळवायची म्हणजे स्वर्गीय बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ हे लक्षावधी हिंदू, मी शिवसैनिक म्हणत नाही, लक्षावधी हिंदूंना एक तीर्थक्षेत्र आहे, त्याची तुम्ही चावडी करून टाकली सत्तेसाठी. चावडीचा अर्थ आजकाल चावड्या तर खेडेगावात राहिलंच नाहीत, पण एखादी भांडण चावडीवर येतं त्या पद्धतीनं तुम्ही तिचा वापर केला. सत्तेसाठी तुम्ही काय कोणत्या थराला चाललात कळण्याच्या पलीकडे. मी यांच्याकडे हिंदुत्वाचा नेता म्हणून पाहत होतो, ते हिंदुत्व कुठे गेले यांचं? चंदू मामा मागं ढकलले, रशीद मामाला जवळ आणलं.
केवळ मतासाठी चाललंय. मग तो काही इंटरव्ह्यू फार पाहणे म्हणजे काय सगळा तयार केलेलाच इंटरव्ह्यू होता आणि त्या इंटरव्ह्यूतून फार काही महाराष्ट्राला मिळालं असं काहीच नाही ना. हे लोक जुन्या काळी मूल नाही झाल्यावर ते पुत्र कामिष्टी करायचे, तसं बऱ्याच दिवसात महानगरपालिकेची सत्ता नाही मिळाली ते महानगरपालिका कामिष्टी नावाचा यज्ञ 2 भावांनी मिळून केला की आम्हाला याची सत्ता मिळाली पाहिजे. आणि ती सत्ता त्यांना मराठी माणसाचा आहे, त्यांनी काय मुखवटा आहे, ही सत्ता त्यांना राबवायची आहे. त्यांना काही मराठी माणसाची काळजी आहे असं कधी दिसलंच नाही ना. म्हणून तो काही इंटरव्ह्यू मी काही फार पाहायला अशातली मला काही ते वाटलं नाही. आज त्यांनी एक सांगितलं की जी सगळी लोक 2 डायरेक्टर्सनी घेतली आहे, लाईट कॅमेरा ऍक्शन अशा धर्तीवरती ही मुलाखत झाली आहे. तसंच झालं ना, सगळं ठरवून झालेलं आहे. ते अचानक तुम्ही दुसरे पत्रकार बोलवा, तुम्हाला बोलवा, कारण यांचे इंटरव्ह्यू दुसरा कोण घेणार. याच्या अगोदर एक 3 वर्षापूर्वी झाला होता, काय त्याच्यातून निघालं. 3 वर्षापूर्वी जे प्रश्न होते त्यात फार बदल नाही झालेला. त्यावेळेस खाजवायचा प्रश्न पडला होता, आज भाऊ असल्यामुळं दुसरा वेगळा प्रश्न पडला. मला या पत्रकार परिषद निमित्त त्या 2 भावाला काही प्रश्न विचारायचे. सत्ता त्यांची येणार नाही हे 100%. भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती अभेद्य आहे. देवाभाऊ आणि एकनाथजी शिंदे यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. मला फक्त एका प्रश्नाचं यांनी उत्तर द्यावं की मराठी हे करतात तर मराठीसाठी यांनी काय केलं असं. मराठीची तुमची जी काही तुम्ही जो मुखवटा घातला आहे तर तुम्ही सरळ सांगा ना आम्हाला सत्ता पाहिजे म्हणून. आज राज ठाकरे उद्धव ठाकरेवर सोबत जाऊन आनंदी नाही आहेत. राज ठाकरेचं पहिलं प्रेम तर देवेंद्र फडणवीस आहे, पण ते काही झालं नाही. नाविलाजाने ते आज उद्धव ठाकरे बरोबर आहेत. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पूर्ण खिळखिळी झाली आहे. आज तुम्हाला 227 पैकी 52 जागा दिल्या. आज लोक बाहेर का पडतात मनस्थितीतून, कारण त्यांना लढवायला जागाच नाही. तुम्ही 52 जागा घेतल्या लढतील कुठे लोक. त्याच्यामुळं हे जे सगळं चाललंय ती मुंबईची सत्ता आपल्या ताब्यात ठेवायची आहे, दुसरं काही नाही. संतोष पुरी यांनी देखील पक्षातून बाहेर पडून अशी खरी टीका केलेली आहे. संतोष धुरी बोलला, आम्ही न बोलता बाहेर पडलो. एक ठराविक वर्तुळ आहे जे राजसाहेबांच्या जवळ कुणाला जाऊ देत नाही, त्याच्यातून हे सगळा प्रकार घडलेला आहे. पण मला वाटतं की हे जे सगळं चाललेलं आहे ते मराठी माणसाच्या भावनेला हात घालण्याचं काम चालू आहे. संदीप देशपांडे सुद्धा नाराज आहे अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? संतोष मी तर- बाहेर पडल्यानंतर संदीप पण बाहेर पडेल का? अहो संतोष धुरी आणि संदीप देशपांडे 2 तन 1 जान आहे. संदीप फार आनंदी आहे असं नाही आहे, कारण तो शरीराने जरी मनसित असला तर आत्मा त्याचा तिकडे आहे. आणि धुरी काय त्याला विचारल्याशिवाय थोडाच पक्ष सोडतो असं नाही आहे. पण काही गोष्टी तुम्ही आरोप करताना मला म्हणजे राज ठाकरेंच्या विषयी वाईट वाटलं, कारण मी त्यांच्यासोबत काम केलं. मला सांगा तुम्ही काय आरोप करता, त्याला काहीतरी आधार आहे. 50 खोके त्याचं लगेच कॅल्क्युलेशन मांडलं 2000 कोटी. 50 खोके मला माहीत, 50 खोकेचं मला माहीत नाही. पण एकनाथजी शिंदेने 1 खोकं मात्र उद्धव ठाकरेंना दिले, ते उद्धव ठाकरे नाही म्हणा माझ्यासमोर. शिवसेना पक्षाजवळ असलेले 50 कोटी 1 रकमेनं उद्धव ठाकरे दिले, त्यांनी नाही म्हणून सांगा. 1 खोकं मला माहिती, बाकी त्यांना काय माहीत असलं माहीत. हा म्हणजे मला हे कळत नाही की हे जसं एक जनावराच्या बाजारात लोक दलाली करतात ना, त्यांना गोदान सुद्धा व्यवहार वाटतो. सगळे काय तुमचा विषयच पैशाशी, दुसरा विषयच नाही तुमचा. त्याच्यामुळे लोक पैशावर फुटतात हे तुम्ही म्हणू शकता ना. तुम्ही आरोप कुणावर करताय? हा एक माणूस उठतो, तो गुजरातला जातो, त्याच्या मागं 50 लोकप्रतिनिधी जात आहेत. ते त्याच्या जातीचे नाही, धर्माचे नाहीत किंवा नातेवाईक नाही आहेत.
हा विचार करण्यासारखा तुमच्या समोरचा प्रश्न आहे की लोक उठून जातात कसे, कोणचा विश्वास त्या माणसाने दिला, आज तुम्ही त्याला अशा पद्धतीनं बदनाम करताय. मला सांगा, शरद पवारनं त्यांच्या आत्मचरित्रात यांच्याविषयी काय लिहिलेलं आहे? या 2.5 वर्षाच्या कालखंडात मंत्रालयात न गेलेला मुख्यमंत्री, आणि तेच सर्टिफिकेट शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना दिले की 2.5 वर्षात यांनी काय काम केलं. राज ठाकरेंनी आज राजकीय असं म्हटलं की हे सगळे लोक बसवलेले आहेत आणि त्यांच्या धन्यासाठी म्हणून हे सगळे काम करतात. कोणचे लोक? देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, हे सगळे बसवलेले लोक आहेत, ते काय स्वतःहून बसलेले नाही. हे कसं आहे, आता ते इतकं पानसट वाक्य झालेलं आहे. बसवलेले लोक असले असते तर विधानसभेत एवढा चांगला निर्णय आला असता का? आत्ताच्या तुम्ही नगरपालिकेमध्ये एवढा निर्णय चांगला आला असता. मला भारतीय जनता पक्ष ते समर्थ आहेत, पण मी शिंदे साहेबांविषयी सांगू शकतो की मराठवाड्यात शिवसेना पहिला क्रमांकावर आहे नगरपालिकेमध्ये. आज 54 नगराध्यक्ष आमचे, 9 तुमचे. काय झालं ह्याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी कधी केलंच नाही. मला कधी कधी एक विनोदी अंगाने घ्या, फार सिरियस घेऊ नका, यांची सत्ता तर येणार नाही. समजा आलीच, जसं राज ठाकरे एकदा सभेत म्हणले होते, त्या उद्धवला सांगा तुझ्या बायकोला महानगरपालिकेत पाठवू नका. उद्या सत्ता आली तर या 2 बायकामध्ये भांडणं लागतील ना, कोणी कोणच्या वारी महानगरपालिकेत जायचं. आणि समजा चुकून एकाचा मंगळवार आला आणि त्या दिवशी स्टँडिंगची मीटिंग आली तर ती भांडारा कोणी घ्यायचं? अवघड प्रश्न आहे ना. तुम्हीच प्रश्न उभा केले नाही, आम्ही नाही केले. तुम्हीच मिठीने तिचा गाळ काढला ना. आज तुम्ही एकत्र आला तर तुम्ही काय, तुम्ही चावडी ती काल मला इतकं वाईट वाटलं. तुम्हीच चावडीवर आलात ना. कुणी तुला घरात सांभाळलं, कुणी सूप नेऊन दिलं, कुणी वडे नेऊन दिले, तुम्ही काढलेले, आम्ही नाही काढलं. याची उत्तरं कशी देणार तुम्ही जनतेला? आज तुम्ही एकत्र झालं, ठीक आहे, मग त्याचं काय, ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ना, की कालपर्यंत तुम्ही जे उद्धव ठाकरेविषयी बोलला होता त्याच्याविषयी तुमचं आज काय मत आहे. आणि उद्धव ठाकरे जे राज ठाकरेविषयी बोलत होते त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे हे बोलावं. मराठी, आम्ही मराठीच आहेत ना. जसं त्यांच्या कमरेला करदोड आहे तर माझ्या कमरेला करदोड आहे, तर मराठीपणाचं आहे काय, कोणाला सांगायला तुम्ही मराठी? पण मला असं वाटतं की मराठी आहे त्यांनी समोर उभा केलेलं एक बुजगवून आहे. त्यांना माहिती की मराठी माणूस खूप सेन्सिटिव्ह असतो. मला सांगा, यांनी सांगितलं होतं की मुंबईत जन्मावं लागतं तर तुम्हाला मुंबईच्या समस्या कळतात. चला, मान्य आहे मला की मुंबईत पुणे 40 जन्मले, पत्र्याच्या घरात राहिले. काय ह्यांच्या घरात काय, म्हणजे जन्मलेच AC मध्ये, मला काय माहिती मुंबईच्या समस्या काय. आणि मी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सांगतो, मुंबईमध्ये ज्याही सुधारणा केल्या ते मुंबईत जन्मलेले कुणीच नव्हते. गडकरीने एवढे फ्लायओव्हर केले ते का मुंबईत जन्मलेले होते? आज एवढे रस्ते चालले ते का मुंबईत जन्मलेले लोक? काहीतरी एक आव्हान करायचं भाऊ, मुंबईत जन्मावं. अहो, तुम्ही मुंबईत जन्माला 4 महिने तुम्ही लंडनमध्ये राहता, तुमच्यासमोर टेम्स नदीचे स्वप्न असतात. इथं मिठी नदी काय झाली त्याचं बघा. अशा पद्धतीनं एक निवडणुकीत काहीतरी यश मिळावं म्हणून हा मराठीचा मुद्दा. यांना मराठी माणसाविषयी काहीही घेणं देणं नाही. माझा साधा प्रश्न असा आहे की पहिल्या सभेत राज ठाकरेंनी सांगितलं होतं की कोहिनूर मिलमध्ये विस्थापित झालेल्या कामगारांच्या मुलांना आम्ही काम देऊ. ते कामगार कुठे आहेत, ते मुलं कुठे आहेत आणि ती मिल कुठे? तुम्ही, मला वाटतं त्याचं नाव बहुतेक शिव उद्योग असं काही तर असेल, मायकल जॅक्सनला आणून नाचवलं. त्याचा गोळा झालेला पैसा आणि त्याच्यातून किती मराठी पोरं उद्योगपती झाले, एकदा त्याची यादी तर द्या ना तुम्ही आम्हाला. तुम्ही सांगितलं मेट्रो मुंबईत आल्यावर मराठीचा माणूस वसई विरारकडे फेकला जाईल. त्या मेट्रोचा लाभ आज कोण घेतोय? वसई विरारकडे माणूस कुणी गेला? SRS स्कीम कुणी आणली? गिरणी कामगार कुणी उद्ध्वस्त केले? या प्रश्नाची उत्तर द्यायला लागू नये म्हणून मराठीचा मुद्दा चाललाय. माझे नेते एकनाथजी शिंदेने सांगितले की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल आणि हिंदू होईल, याच्यात कुठेही बदल होणार नाही. पण राज ठाकरे सातत्यानं असं म्हणतायत की महाराष्ट्र हितापेक्षा आम्हा दोघांचे वाद हे अत्यंत किरकोळ आहेत आणि महाराष्ट्र हितासाठी, मुंबई वाचवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलो हे त्यांनी स्पष्ट केले.
20 वर्ष किरकोळ वाद असतो. 20 वर्ष झाले ना, आणि 20 वर्षानंतर भेटले, 10 मिनिटात भेट संपली. 20 वर्षाचा विरह, मला वाटलं रात्रभर काही गप्पा मारतील, कुछ पिलाएंगे पिएंगे असं काही होईल, ते 10 मिनिटात संपलं. तुमचा वाद त्याच्यासाठी तर होता की मुंबईवर नियंत्रण कुणाचं असलं पाहिजे. तुम्ही काय तत्वज्ञान म्हणून थोडीच बाहेर पडला होता. म्हणून म्हणलं की त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट अशी की त्यांचा जीव हा सगळा गोल्डन ट्रायंगलमध्ये अडकलेला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे याच्यामध्ये कोणाच्या कॅमेऱ्याच्या रील अडकल्यात, कुणाची सुगी अडकली. एवढ्यासाठी सगळ्या मराठी माणसाला वेठीस धरण्याचा हा प्रयत्न चालू आहे. तो मराठी माणूस काही यशस्वी होऊ देणार नाही. आणि माणसं किती झाली असेल तरी ठाकरे कुटुंबामध्ये कलह अद्याप कायम नाही. अहो, अजून काही मिळालं ना ते हे कलह आहे. जर मिळाल्यावर काय होईल मी तुम्हाला सांगितलं ना. म्हणजे ते महापालिकेच्या नोकरांची तर बेजारीच होईल. कुणाला जाऊन नमस्कार सकाळी करावा, कुणाला दुपारी करावा. मिठीच नदीचा गाळ कुणी कुठे नेऊन टाकावा, कुणी रस्त्याची कामं करावी. तुम्ही ज्या लोकांविषयी तुम्ही सांगितलं की मला वाटतं बहुतेक ते निलेश राणेंची मुलाखत ऐकली. ते म्हणले उद्धव ठाकरे कधी खिशात काय पाकिट आपण जसे 10-5 रुपये कधी फिरत नाही म्हणले. त्यांचे पॅड तर कुणीतरी गुजराती घेतलं असतं. मी उद्धव ठाकरेचे एका गोष्टीचं कौतुक करतो. त्या माणसाला संगीतात किती कळतं हे मला माहीत नाही, पण राग गुजराती त्यांनी संगीतात दिला बाबा. काही झालं तर ते गुजरातीवर येऊन ठिकतो, कारण तो राग आळवल्याशिवाय त्यांचं दुकानच चालू शकत. अरे आम्ही मराठी माणसं आहोत, आम्ही काही गुजरातला मुंबईला नाही. हेच 35 वर्षापासून हेच ऐकायला होतं आम्ही. मुंबई तिचं जे मुंबईचा मराठी माणूस तिथे काही झालेलं नाही. आज एकत्र येऊन सुद्धा राज ठाकरेच्या चेहऱ्यावर हसू दिसत नाही. याचं कारण काय की उद्धव ठाकरेंनी बरोबर राज ठाकरेची राजकीय मूल्य काय हे ओळखलं. 25 जागा दिल्यात त्यांनी पुण्यात, 27 जागा दिल्यात नाशिकमध्ये. एक काळ त्यांचे 3 आमदार होते तिथं, महापौर होता तिथं. ही त्यांची राजकीय पद बरोबर उद्धव ठाकरेंनी ओळखली आणि राज ठाकरेंनी टोटल पक्ष उद्धव ठाकरेंना सरेंडर केलेला. ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीत मनसेचे अविनाश जाधव यांनी एका मुलाखतीत असं वक्तव्य केलंय की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे जर 22 नगरसेवकातील 22 जागा निवडून आल्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जर 20 पेक्षा अधिक जागा निवडून आल्या तर आमचा पाठिंबा थेट भाजपला असेल आणि मी भाजपचा महापौर बसून अशा पद्धतीने. मी काय अविनाशचे ते वक्तव्य ऐकलं नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय फार प्रतिक्रिया द्यावी असं नाही. पण तुमचं म्हणणं खरं असेल तर तो भाजपकडे जाण्याचा रस्ता तर करत नाही असं मला थोडा उगा संशय. भाजपविषयी सहानुभूती त्याच्या मनात आहे म्हणजे एक चॅनल त्यांनी ओपन ठेवला असं मला वाटतं. मला काय वाटतं, तुम्ही इतकी वर्ष मनसेमध्ये काम केला, संदीप देशपांडेंना तुम्ही फार जवळनं ओळखता. संदीप मनसेत आहे सध्या तर आहे. जो माणूस ओरडून आपली निष्ठा सांगत असतो त्याच्याविषयी थोडा संशय यायला हरकत नाही. 8 दिवस राहील अशातला काही भाग नाही. किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटमधून त्यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे डॉक्युमेंट जे निवडणूक आयोगाच्या जे सबमिट केले ते प्रसिद्ध केले. त्यांचा म्हटलं आहे की त्यांनी खरी माहिती जी आहे ती उघड केलेली नाही आहे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात. नाही, त्यांनी म्हणजे त्या खोटं तर सरासर बोलतात हे तर आपण बरेच वेळा पाहिले, पण ते माहिती खोटी देतात हे आजच मला किरीट सोमय्याच्या त्या ट्विटवरून लक्षात आलं. पण दोष किशोरीताईचा नाही आहे. त्यांची राजकीय उंची आणि रुंदी फार काही नसल्यामुळे ते त्या पद्धतीनं वागतात. त्यांच्यामुळे त्यांनी खोटी माहिती देणं हे त्यांच्या स्वभावाला धरून आहे. धन्यवाद.